महाराष्ट्रात आई वडील असते ते आपल्याला जन्म दिलेला असतं. 9 महिनं 9 दिवस आईनं पोटाचं लहानाचं मोठं केलेलं असतं आणि सगळ्यात मोठं आपल्याला बाप गुडघा फोडून आपल्याला जन्म देतो. पण त्यांना आपण म्हातारपणी विसरतो. कुणाचं ऐकण्या पाय, बायकोचं ऐकण्या पाय. बायकोचं ऐकल्यावर आपण बैलवाड्या होतो. आई बापाला हाकलून आणि माणूस त्या दगडाच्या मूर्तीला तूप घालतं, ही घालतं, पण त्या दगडाच्या मूर्तीला पाजर फुटत नाही. देव कुणामध्ये माणसांमध्ये आहे. अरे इज्जत करा म्हाताऱ्या माणसांची, बुजुर्गांची. महाराष्ट्राच्या राज्यासाठी गोरगरिबांसाठी लढणारा एक सामान्य कार्यकर्ता चांगदेव जाधव गोरगरिबांसाठी अरे पण तुम्ही कुणाला एखाद्या भिकाऱ्यांनी पैसे मागितलं, कुणी हे मागितलं त्याला तुम्ही हाकलून देता. पण त्याच्या मागे अडचण असते, नडी अडचणी असते. तरुण पिढीनं आईबापाला हाकलून आईबापाला सांभाळावं आणि सगळ्यात मोठं आपण सगळ्यांना देव सगळ्यात पांडुरंग आईबाप असते आपले पांडुरंग घडवणारी. पण तरुणाला युवकांना कळणं, आजच्या पिढीला आम्हाला विचार देणं आणि महाराष्ट्रातल्या राज्यासाठी गोरगरिबावर किती भ्रष्टाचार होतोय, किती अत्याचार होतोय आणि मोठ्याला काय झालं तर लगेच कारवाई होती आणि गरीबाला काय झालं तर काय होतं. अरे महाराष्ट्रातली जनतानं आता तर लाचार होऊ नका. एखाद्या गरीब कार्यकर्त्याला सपोर्ट करा. गरिबांसाठी मी लढतोय. महाराष्ट्राच्या गोरगरिबांसाठी मी लुटत चालेल. मी घाबरणार नाही. मी पैसा कमवाय आलो नाही, काय करा आलो नाही. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्राच्या तरुणांसाठी, युवकांसाठी, बुजुर्गांसाठी महाराष्ट्रात मी अन्यायाला वाचा फोडणार म्हणजे का? अरे कोण तर गरिबाचा नेता लढतोय. अरे मी जनतांसाठी मी लुटत चालेल कशा पाय. अरे महाराष्ट्रात आया बहिणी, गोरगरीब, भिकारी बांधव, ही बांधव. आपण एक भंगारी असतो कशासाठी असतो, पण आपली एक मजबुरी असते, एक आपलं एक कारण असतं. पोरांना हाकलून दिलेलं, पण त्या पोराला आईबापांनी सगळ्यात मोठं केलेलं, शाळा शिकवलेली असते, शिक्षण केलेलं असतं, डॉक्टर केलेलं असतं. पण आपण बायकोच्या ऐकले पाहिजे, पैसा आल्या पाहिजे, विचार आल्या पाहिजे, ताडम आल्या पाहिजे, आपण त्यांना हाकलून देतो. बायकोच्या असं करायला नाही पाहिजे. आजच्या पिढीनं महाराष्ट्रातल्या राज्याने जनताने लक्षात माझं काय वाक्य चुकलं तर मला माफ करा. मी काय देऊ नाही. मी तरुणांसाठी निर्माण करणार आहे. मी एक प्रेरणा आहे. लढतो महाराष्ट्राच्या जनतांसाठी तिघं भाषणं केली. मी गरिबांसाठी काय करतोय. श्रीमंत होत चालला. मंत्री होत चालली. करोडपती होत चालला. आमचा कामगार बांधव, भिकारी होत चालली, गरीब होत चालली. गरीबावर कोण बघणार. अरे मीडिया कोण दाखवून बघणार आमच्या गोरगरिबाला काय चाललंय वाटतं. तुमचं काय करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुला माफ करा.